नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वाचनकट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत। आजच्या कथेचे नाव आहे इच्छा। तत्पूर्वी वाचनकट्टा या चॅनलवर जे नवीन श्रोते हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी वाचनकट्टा या चॅनलला सबस्क्राइब करावं आणि जे बेल आयकॉन दिसत आहे त्याला प्रेस करावं, जेणेकरून वाचनकट्टा जे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। सकाळपासून चाललेल्या धावपळीनंतर नुकतंच जेवण संपवून पल्लवीने महेशला व्हिडिओ कॉल करायला घेतला। महेशने सांगितले, तू जशी आहे तशी निघून ये। डॉक्टरांनी आईला दवाखान्यात भरती व्हायला सांगितलंय, पण ती आमचं कोणाचंच ऐकत नाहीये। कदाचित तुझं ऐकेल। दादांचा हा निरोप वाचून पल्लवी एक क्षण गोंधळून गेली। आई आणि असहकार हे समीकरणच तिला पटत नव्हतं। खरं तर आईला एक पूर्णपणे सहकार्य करणारा रुग्ण असे प्रशस्तीपत्रक पण दिले होते आणि हीच आई आज दवाखान्यात भरती व्हायला नाही म्हणत होती। पल्लवीला काही सुचेनासेच झाले होते। तशी आईच्या तब्येतीची आणि तिच्या नवीनच उद्भवलेल्या आजाराची थोडीफार कल्पना सगळ्यांनाच होती। गेले 30 वर्षापासून मित्र असलेला डायबिटीस आता हळूहळू आपले हातपाय पसरू लागला होता। त्याने एकदम थेट आईच्या हृदयातच हात घातला आणि त्याचा आकारच मोठा केला। आई गमतीत म्हणायची, हम तो अब बडे दिलवाले हो गए। आईच्या क्षमाशील वृत्तीचा फायदा घेत डायबिटीसने आपला परिणाम आता मेंदूवर पण दाखवायला सुरुवात केली होती। आईच्या मेंदूत लहान गाठ झाली होती आणि त्वरित शस्त्रक्रिया करून ती गाठ काढावी लागणार होती, नाहीतर त्याचे दुष्परिणाम आईला खूप सहन करावे लागले असते। हे सगळे माहीत असूनही आईने दवाखान्यात भरती व्हायला नकार दिला होता। सगळ्या प्रकारची औषधे घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करून ती जिद्दीने उभी राहिली होती। आतापर्यंत तिने जिद्दीने आणि प्रामाणिकपणे सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या आणि आई आज या सर्व गोष्टींकडे पाठ फिरवत होती। आईच्या अशा वागण्याचा अर्थ पल्लवीला समजत नव्हता आणि ती खूप उदास झाली होती। आईला भेटायला जायचे तर कामाचा खूप ढीग पडलेला होता। तिला काहीच समजत नव्हते। तरी तिने निश्चय केला की उद्या सकाळी काम लवकर संपवून विरारला आईला भेटायला जायचं आणि जर तिने ऐकले नाहीच तर जबरदस्तीने तिला दवाखान्यात ॲडमिट करायचं। पल्लवीला आईच्या हाडांचा सापळा बघून एकदमच रडू कोसळले। गेले 30 वर्ष ती डायबिटीस या रोगाला न डगमगता आणि न घाबरता झुंज देत होती, पण तिची अशी अवस्था बघून घरात चिंतेचे वातावरण बनले होते। आणि डायबिटीस तरी एखाद्या प्रामाणिक मित्रासारखा वागला, पण ब्रेन ट्यूमर एखाद्या गिधाडाप्रमाणे तिच्यावर वार करत होता। त्याला आटोक्यात नाही आणले तर तो आईला कशा प्रकारे त्रास देईल डॉक्टर हेही सांगू शकत नव्हते। अगं आई, काय हा वेडेपणा आहे तुझा? आतापर्यंत तू किती छान साथ दिलीस या रोगाला, आता तू नाही म्हणत आहेस? काय झालंय तुला? मला खरं कारण सांग, तर मी तुझी बाजू पटवून सांगू शकीन सगळ्यांना। पल्लवीने या विषयावर आईशी बराच वेळ चर्चा केली, पण आईने पल्लवीशी अबोला धरला होता। ती काहीच बोलत नव्हती। हे बघून पल्लवी आईच्या कुशीत झोपली आणि म्हणाली, आई, कृपया करून खरं कारण सांग। तू आमच्यासाठी आजपर्यंत खूप काही केलं आहेस आणि आता तुला आम्ही या अवस्थेत नाही बघू शकत। खूप वेळाने आई म्हणाली, तुला माहीत आहे की या शस्त्रक्रियेसाठी 20 लाखांची गरज आहे आणि या वयात शस्त्रक्रिया करणे मला पटत नाही। मी माझं जीवन खूप चांगल्या पद्धतीने जगले आहे। तू एवढी जिद्द करते आहेस तर मग ऐक। बऱ्याच वेळाने धीर एकवटून आई म्हणाली, आता यावर्षी मी झाले 80 वर्षाची। देवाने मला एक छान आयुष्य दिलं। तापट असला तरी समजून घेणारा, मनापासून प्रेम करणारा नवरा, आपल्या क्षेत्रातील यशस्वी अशी तुम्ही दोघं आणि छानशी 4 नातवंड। आयुष्याकडून अजून काय पाहिजे आहे? सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या, आता शांतपणे जाऊ दे त्याच्याकडे। आई, असं का बोलू शकतेस तू? तुझी साथ आम्हाला अजून पाहिजे आहे। तुला असं नाही वाटत आहे का? आई,
तू नेहमीच म्हणत आली आहेस की जेव्हा मन एक म्हणतं आणि तुमची बुद्धी काहीतरी दुसरं म्हणते त्यावेळी नेहमी आपल्या मनाचे ऐका. आई, मला सांग ना, तुझं मन नाही सांगत का? मुलांची जशी प्रगती पाहायला आवडली तशी नातवंडींची पण पाहावी. तुझं पण नातवंडात नाही अडकत ना का मन? मग का नाही तू आपल्या मनाचं ऐकत? आणि ऑपरेशन केल्यावर तू नक्कीच बरी होशील. नाही माझी राणी, कुठल्याही यशाकडे नेणारा मार्ग सोपा नक्कीच नसतो. अनेक अडथळे असतात त्यात. तुम्हा दोघांचं अडखळणं पडणं मी पाहू शकले. तुम्हा दोघांना परत उभं राहायला मी मदतही करू शकले. पण नातवंडांचं तसं नाही रे. अरे रवीला कधी कधी अभ्यासावरून तू ओरडतेस त्यावेळी माझा जीव तुटतो ग. नातवंडांचं पण पडणं झडणं आता नाही मी पाहू शकत. त्यांच्या चांगल्यासाठी तू जेव्हा खंबीरपणे निर्णय घेशील तर कदाचित मीच पहिला अडथळा असेन रे. पण आम्हाला तसं नाही वाटत. आई म्हणाली, मला नेत्रदान करण्याची इच्छा आहे. माझा मृत्यू झाल्यानंतर माझे डोळे किंवा माझ्या अंगाचा एक अवयव नक्की एखाद्या गरजूचे प्राण वाचवू शकेल. दादा म्हणाला, बरोबर आहे आईचे म्हणणे. हा अनुभव आज ना उद्या उपयोगी पडेल. आणि आम्हाला पण समाधान की आईसाठी आम्ही सगळे प्रयत्न केले. दादा म्हणाला, हा अनुभव फक्त मोजक्याच लोकांना उपयोगी पडेल. खरं तसं वाटत असेल तर आईचे देहदान करू एका चांगल्या वैद्यकीय रुग्णालयाला. आईचे नेत्रदान करू. आईसाठी काही करायचे असेल तर त्यांचे हे दिवस उत्तम कसे जातील हेच बघू. सगळ्या मताला न जुमानता पल्लवीने आईला भरती केलेच. पण डायबिटीस आटोक्यात न आल्याने तिला परत घरी आणावे लागले. स्वीकारायला कठीण असला तरी आईचा निर्णय हा नेहमी प्रमाणेच योग्य ठरला. हळूहळू तिची तब्येत ढासळत होती. आम्हाला तिचे हाल पाहवत नव्हते. डायबिटीस कंट्रोलमध्ये न आल्या कारणाने ब्रेनची इंजुरी होऊन तिची प्राणज्योत मालवली. गरज असेल तेव्हा पूर्ण शक्तीनिशी लढायचं असतं, धावायचं असतं आणि योग्य वेळी थांबायचं असतं. जाता जाता ही शिकवण आई आम्हा सगळ्यांना देऊन गेली होती. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? जर कथा आवडली असल्यास कथेला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. आणि वाचनकट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.